आज दिनांक 15 ऑगस्ट 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली येथे 78वा भारतीय स्वातंत्र्य दिन सकाळी ठीक 9:05 माननीय जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांच्या हस्ते तिरंगा ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले व त्यानंतर विविध पारितोषिकाचे वाटप माननीय जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांच्या हस्ते करण्यात आले। या कार्यक्रमास आमदार तानाजी मुटकुळे, माजी आमदार रामराव वडकुते, माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, माजी उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, रामदास पाटील, निवासी उपजिल्हा अधिकारी गणेश महाडिक, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे, तहसीलदार श्रीकांत भुजबळ, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद हिंगोली अनुप शेंगुलकर, मुख्य अधिकारी नगर परिषद हिंगोली अरविंद मुंडे, सिव्हिल सर्जन नितीन तडस, या जिल्हा आरोग्य अधिकारी कैलास शेळके आदींची प्रमुख उपस्थिती होती। अरुण दिपके, TV 7 हिंगोली। पत्रकार बंधू भगिनींना 77व्या स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो। आपण तिरंगा शपथ घेऊया। आपला हर घर तिरंगा 13 ते 15 या 3 दिवसापूर्वी घरोघरी आणि व सर्व ठिकाणी आपण समर्पित करेल, स्वतःला समर्पित करेल, ध्वज फडकवेल। ई हुक्का ई सिगारेट यांच्या दुष्परिणामांची मला जाणीव आहे। तंबाखू मुक्त करण्याचा प्रयत्न करेल। जय हिंद। तंबाखू नियंत्रण कार्याची प्रभावी अंमलबजावणी तसेच इतरांनी तंबाखूजन्य पदार्थांचा